प्रेक्षक हो नमस्कार. मराठी ऑल अपडेटमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, बऱ्याचदा आपल्याला आर्थिक संकटातून जावं लागतं. आपण कष्ट खूप करत असतो, मात्र त्या संकटातून बाहेर पडत नसतो. उदाहरणार्थ, आपल्यावरती कर्जाचा मारा झालेला असतो आणि त्या कर्जातून आपल्याला मुक्त व्हायचं असतं, मात्र काही कारणांमुळे ते कर्ज वाढतच जात असतं किंवा मग आपण त्याच्यातून लवकर बाहेर पडत नसतो. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याकडे आर्थिक आवक चांगली असते, मात्र ती आर्थिक आवक झाली की लगेचच कुठेतरी कारणी लागत असते. म्हणजे व्यवसायात खर्च होते, घरी कोणीतरी आजारी पडतं, अचानक एखादी आपदा येते आणि मग कमवलेला पैसा त्यामध्ये जातो. म्हणजे काय तर एकतर घरात पैसा येत नाही, आला तर तो टिकत नाही, सतत आजारपण मागे लागलेलं असतं. तर या सगळ्यांच्या पाठीमागे असतात आपल्या मागे लागलेले ग्रहदोष. तर हे ग्रहदोष निवारण्यासाठी अत्यंत साधे सोपे तोडगे आपण या भागात बघणार आहोत. आज आपण एक असा तोडगा बघणार आहोत जो आपल्याला बुधवारच्या दिवशी करायचा आहे आणि ज्यामुळं पैसे येण्याचे सर्व मार्ग तुमचे मोकळे होणार आहेत. तर अत्यंत साधा सोपा हा उपाय आहे. बुधवारच्या दिवशी तुम्हाला कणकेच्या पिठाचा दिवा करायचा आहे. लक्षात घ्या, बुधवारच्या दिवशी कणकेच्या पिठाचा दिवा करायचा आहे आणि विशेष म्हणजे तो दिवा तळायचा नाही तर उकडून घ्यायचा आहे. कणकेच्या पिठाचा दिवा करून छानपैकी उकडून घ्या आणि कणकेच्या पिठाचा एकच मोठा दिवा केला तर उत्तम. तर त्याच्यामध्ये तूप घालून, कापसाची वात घालून तो पेटवायचा आहे. तो पेटवून घराच्या देवाऱ्यात माता लक्ष्मीच्या फोटो समोर किंवा माता लक्ष्मीची मूर्ती असेल तर मूर्ती समोर ठेवायचा आहे आणि बुधवारी संध्याकाळी तो दिवा लावून देवाऱ्यासमोर हात जोडून प्रथम तुमच्या कुलदेवतेचं स्मरण करायचंय. कुलदेवतेला आपल्या या संकटाबद्दल सांगून आपल्याला संकट मुक्त करण्यासाठी विनंती करायची आणि त्यानंतर माता लक्ष्मीची आराधना करून 108 वेळा ओम श्री महालक्ष्मी नमः, ओम श्री महालक्ष्मी नमः असा जाप करायचा आहे. त्यानंतर तुम्ही लावलेला तो दिवा सिद्ध होईल आणि सिद्ध झालेला हा दिवा तुम्हाला संध्याकाळी वडाच्या झाडाखाली नेऊन वडाच्या झाडाला 7 फेऱ्या मारायच्या आहेत आणि त्या वडाच्या झाडाला प्रार्थना करायची आहे की जे काही आर्थिक संकट माझ्यावर आलंय ते टळावं. कमीत कमी 7 बुधवार हा तुम्ही उपाय केला तर निश्चित रूपानं याचे शुभ परिणाम तुम्हाला पाहायला मिळतील. तर अत्यंत साधा सोपा असा हा उपाय आहे. तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला नक्की कळवा आणि अशाच नवनवीन उपायांसाठी मराठी ऑल अपडेटला सबस्क्राईब करा.